कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे। काय राहावे? सदा सर्व काळ। त्या शिष्याना त्याने हे आश्वासन दिलं आणि मला सांगा, शिष्यांना पवित्र आत्म्याने सोडलं का? सांगा नाही। कधी तो काय म्हटला? तो सदावधी किंवा सदा सर्व काळ तुमच्या बरोबर पित्याच्या वतीने मी पाठवलेला आहे। म्हणजे तो आज्ञाधारक पवित्र आत्मा आहे, येशू मसीह की। आणि आज तो जगातील जेवढ्या मंडळ्या आहेत त्या सर्व मंडळांच्या बरोबर आहे, जे त्याचं ऐकतात। आमेन। जे त्याचं ऐकतात आणि जे समजून घेतात, त्याला मान सन्मान आदर आणि इज्जत देतात, त्या सर्व लोकांबरोबर तो आहे। तो राहतो, तो राहणार। काही लोकांच्या प्रार्थना अशा असतात, प्रभू तुझ्या सेवकांबरोबर तू राहा। त्यांच्या बरोबर राहून त्यांना मार्गदर्शन कर। कशा प्रार्थना? प्रार्थना करणाऱ्या लोकांनी हे शब्द पण समजावून घेतले पाहिजे की काय प्रार्थना करतो। जर त्याने आपल्या शिष्यांना या वचन दिलं, तो तुमच्या बरोबर काय म्हटलंय? तो तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहील। माता माझ्या बरोबर तो आहे, तुम्हाला काही दिसत नाही का? तो माझ्या बरोबर आहे। जरी शरीराने प्रभू दिसत नाही, परंतु आत्म्याने तो माझ्या बरोबर आहे, तुम्हाला दिसलं पाहिजे आणि मला पण दिसलं पाहिजे। पण हे दिसत कसं? तुम्ही आणि मी ज्यावेळेस प्रार्थना करतो, लक्षात घ्या, तुम्ही आणि मी ज्यावेळेस प्रेयर करतो किंवा प्रार्थना करतो, त्यावेळेस प्रार्थनेमध्ये एखाद्या मनुष्याने ती प्रेयर केली, त्या प्रेयर मध्ये परमेश्वराची उपस्थिती आपल्याला टच करत असते, ती स्पर्श करत असते। आणि मग त्या व्यक्तीची खात्री आम्हाला पटती की त्या मुलीबरोबर देव आहे, त्या मुलाबरोबर देव आहे। जोपर्यंत त्याची प्रेयर तुम्ही ऐकून घेत नाही आणि पवित्र आत्मा जोपर्यंत तुम्हाला स्पर्श करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला मला ही खात्री पटणार नाही की त्याच्या बरोबर तो आहे किंवा नाही, तो त्याच्या बरोबर राहतो किंवा नाही राहतो। आमेन। काही लोक चर्च मध्ये आल्यानंतर पवित्र आत्म्याला घेतात, पण चर्चच्या बाहेर गेल्यानंतर मग काय करतात? आहे ना प्रश्न? प्रभू आमच्या बरोबर राहा, प्रभू आमच्या संगती राहा। मग चर्च मध्ये आल्यानंतर तुमच्या संगती राहतो आणि तुम्ही चर्चच्या बाहेर गेल्यानंतर तो चर्च मध्येच राहतो आणि तुम्ही एकटेच घरी जाता, असं आहे? तो जर आमच्या बरोबर आहे तर आम्ही जिथं जिथं जाणार आहोत, जिथं जिथं थांबणार आहोत, तिथं तिथं तो आमच्या संगती आहे, तो आमच्या बरोबर आहे। येशू मसीह की। हे लक्षात ठेवा। आणि जर तो माझ्या बरोबर आहे तर मग माझ्या बरोबर राहणारा पवित्र आत्मा मला सोडील कसं? मला टाकील कसं? मला विसरल कसं? ख्रिस्ताने तर हे शब्द दिलेले आहेत। मग माझ्या मनात डाऊट का येतो? माझ्या मनात शंका का येते? येशू मसीह की। पुन्हा त्या वचनाकडे आपण जाऊ। इथं वचन वाचलं आपण, 8वं वचन, 16 अध्याय 8वं वचन। तो येऊन
पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करेल. तुम्हाला मला ठाऊक आहे की येशू जगात आला आणि त्याने सैतानावरती काय मिळवला? मला असं द्या, काय मिळवला? विजय मिळवला. जर ख्रिस्ताना जगामध्ये येऊन सैतानावरती, दुष्टांवरती विजय मिळवलेला आहे हे तुम्हाला आणि मला समजलं, तर तुम्ही आणि मी आज सैतानाच्या अधीन न राहता, सैतानाचे शब्द किंवा दुष्टाचे शब्द न ऐकता आम्ही जो ख्रिस्त जगावर विजय मिळवलेला आहे त्याचं तुम्ही आणि ऐकणं गरजेचं आहे. मला सगळं आमेन. नेहमी आठवण करायची, माझा पिता विजय झालेला आहे. त्याने दुष्टाची कामं किंवा सैतानाची कामं याच्यावरती विजय मिळवलेला आहे आणि मी ह्या जगामध्ये राहत आहे. जर मी ह्या जगामध्ये राहत आहे तर मी दुष्टाच्या अधीन जाऊ नये हे प्रभूला वाटतं. कारण तो तुझ्या बुद्धीने, तुझ्या शक्तीने तू स्वतःला सोडू शकत नाही. तू माझ्या जवळ ये, तू माझ्यावर विश्वास ठेव आणि मी तुझ्यासाठी जे काही केलं आहे क्रूस खांबावर त्याची आठवण कर, मीच तुला सोडवणार आहे. आता जगातले लोक सहजासहजी म्हणतात ना, दोष देतात कोणाला? प्रभू येशू ख्रिस्ताला. काय म्हणतात त्याला? त्या काळात ते लोक बोललेत ना, जगातलेच बोलले ना. काय म्हटले होते? तो वधस्तंभावर असताना काय म्हटले? तुझा देवाचा पुत्र आहे ना, स्वतःला खाली सोडव, स्वतःला मुक्त कर वधस्तंभावरून खाली. आला का येशू? लक्षात ठेवा, आज पण तुम्ही आणि कितीतरी लोक बोलताना पाहतो, तो जर देव आहे, तो जर देवाचा पुत्र होता आणि मग त्याला खेळ ठोकीत होते, मग त्यांनी स्वतःला का नाही वाचवलं? कितीतरी जगातले लोक आणि कितीतरी विश्वासणारे लोक सुद्धा या प्रश्नामध्ये त्यांनी स्वतःलाच नाही वाचवलं म्हणे आम्हाला कसं काय वाचवणार आहे? येशू प्रभू कितीतरी लोक जगातल्या ह्या गोष्टी बोलतात आणि देवाच्या पुत्राला त्या ठिकाणी दोष लावतात, नाव ठेवले जातात. परंतु आमच्या हे लक्षात आलं पाहिजे की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हे कोणासाठी करत होता? तो स्वतःला सोडू शकत नव्हता का? मुक्त करू शकत नव्हता का? खेळ बिळे काही नव्हता. लाजरला हाक मारत होता तर लाजर बाहेर निघाला, मेल्याला लाजर बाहेर निघाला. तो समुद्राला, वादळ वाराला जर शांत करू शकतात एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. खेळ बिळे त्याच्या पुढे काही नव्हतं. असं लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये, लाखो देवदूत त्याच्या भोवती उभे होते. येशू मसीह की लाखो देवदूत त्याच्या भोवती उभे होते, तरी देखील तो ऑर्डर करू शकत नव्हता. कारण त्याला जगावर विजय मिळायचा, गावावरती नाही. जगावर कशाला म्हणतात? अख्खं जग त्याला मुठीत घ्यायचं होतं, ताब्यात घ्यायचं होतं. देव होता तेव्हाच होतं, पण मृतातून ज्यावेळेस तो पुन्हा उठणार ही भविष्यवाणी करण्यात आली होती पवित्र शास्त्रात. मरणावरती ज्यावेळेस ख्रिस्त तो उठेल त्यावेळेस संपूर्ण जगाचा राजा होईल, मालक होईल. म्हणून प्रकटीकरणामध्ये काय लिहिलं आहे त्याच्या मांडीवर? राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू त्याच्या उजव्या मांडीवर लिहिलं आहे. म्हणजे तुम्ही आणि सेवा कोणाची करतोय हे लक्षात आलं पाहिजे. आमच्या जगावरती जो मरणातून उठलाय, सैतानावर, राक्षसावर त्याने विजय मिळवलेला आहे, त्या प्रभूची आम्ही सेवा कार्य करतोय. ही काही साधारण गोष्ट आहे का?
आणि तो आज तुमच्या आणि माझ्यामध्ये उमटलेला आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये तो जिवंत दिसतो. यीशु मसीह विजयी हुआ, विजयी हुआ, यीशु मेरा विजयी हुआ, विजयी हुआ. बोला ओ शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. बोला सारे शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. तुम्हाला मला ही खात्री पटली पाहिजे. दुष्ट कोणाला घाबरतो आज? शैतान कोणाला घाबरतो? भूत कोणाला घाबरतात? दुरात्मे कोणाला घाबरतात? आचार कोणाला घाबरतात? काही असू द्या जगामधलं कोणाला घाबरतात? बायबलच्या वचनात लिहिलंय भूतही विश्वास ठेवतात येशू देवाचा पुत्र आहे आणि थरथर कापतात असं. आमेन. थरथर कापतात असं लिहिलं आहे. मग तुम्हाला आणि मला खात्री पटली पाहिजे, जर तुम्ही आणि मी जर प्रार्थना करतोय तर भूत सैतानाच्या नावाने निघतं का? कोणाच्या नावाने? म्हणून जगामध्ये अनेक ठिकाणी ज्यावेळेस लोक घेऊन जातात ते लोक मुक्त होत नाही. मग तो पोलीस असू द्या त्याला भूत लागतं, तो पैलवान असू द्या त्यांना पण लागतं, तो मंत्री असू द्या त्यांना पण भूत लागतात, सगळ्यांना भूत लागतात जवळपास. पण काढण्यासाठी अनेक ठिकाणी जातात परंतु त्यांच्याने ते निघत नाही. लक्षात ठेवा, कारण भूताचं राज्य समाप्त करू शकत नाही असं लिहिलं वाचन. भूताचं राज्य समाप्त करू शकत नाही. भूताने आपली कंपनी बंद करण्याचं ठरू शकतो का? आपलं राज्य नष्ट करायचं ठरू शकतो का? म्हणून लोक बघा सगळीकडे जातात ते भूत निघत नाही. त्या भूतांना फक्त एकच नाव काफी आहे. मग ते लहान लेकरू प्रार्थना करू द्या, तरुण प्रार्थना करू द्या, तरुण प्रार्थना करू द्या, वृद्ध प्रार्थना करू द्या, विश्वासू माणसांच्या जीवनाकडे ज्यावेळेस त्या माणसाला नेतात किंवा आणतात, स्त्रीला आणतात किंवा पुरुषाला आणतात, तुम्ही आणि येशूच्या नावात तुम्हाला मला सत्याचा आत्मा दिल्यामुळे तुम्हाला मला खात्री पटली की त्या लोकांना येशूच्या नावात त्यांना ज्यावेळेस घेऊन येतात आणि ते म्हणतात पास्टर किंवा त्यांचा सिस्टर हे भूत डेंजर लागले म्हणा, प्रार्थना करायच्यासाठी आता ते निघलं पाहिजे. आणि तुम्ही आणि ज्यावेळेस येशूच्या नावाने प्रार्थना करतो त्यावेळेस त्याच्यातला दुरात्मा तुमच्यात आणि माझ्यात सत्य ऐकून त्याला त्रास होतो आणि तो दुरात्मा त्या बहिणीला त्या भावाला सोडून निघून जातो. म्हणा आमेन. त्यावेळेस त्या जगातल्या लोकांना खात्री पटली की तुम्ही आणि मी ज्या देवाची सेवा कार्य करत आहे तो परमेश्वर जिवंत आहे, तो खरा आहे. त्याने ही खात्री पटवून दिलेली आहे सैतानावरती फक्त मी विजय मिळवलेला आहे. आणि जो कोणी ह्या जगातला माणूस प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवेल, त्याचं ऐकल, त्याच्या मागे चालेल, त्याची प्रार्थना करेल, त्याचं बायबल वाचल, त्याच्या आज्ञाचं पालन करेल, त्याचं गुणगान करेल, त्याची स्तुती करेल, त्याचा धन्यवाद करेल, त्या माणसाच्या शब्दाने देखील भूत पळून जातात, दुरात्मे पळून जातील, आजार बरे होतील, मोठमोठे चिन्ह आणि चमत्कार त्या व्यक्तीच्या द्वारे होतील, नाही तर बाकीच्या लोकांच्या द्वारे होणार नाही. म्हणून जगातले लोक आज आले प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊ लागले. अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक आज येऊ लागले, प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊ लागले. काय येऊ लागले, कशामुळे येऊ लागले, काय कारण आहे येशूकडे येण्याचं त्यांना कळालं आहे
की सैतानावरती आम्हाला बंधनातून मुक्त करणारा एकच देव आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. दुसरं कोणीच नाही. आणि म्हणून पवित्र आत्मा देखील तुम्हाला आणि मला आज खात्री पटवून देत आहे. जगातले लोक नावं ठेवतात ना, ठेवू द्या. बोलतात ना, बोलू द्या. त्यांनी येशूला पण बोल लावला, तुम्हाला पण बोल लावणार आहे. पण तो मी खात्री तुम्हाला देतो की सैतानावर मी विजय मिळवला आहे आणि मी या संपूर्ण जगाला आज चालवत आहे. मी या संपूर्ण जगाचा बॉस आहे. तुम्ही जे बोलाल ते या जगात घडेल. शेवटचा किती पाऊस सांगितलाय, 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत. मला माहिती इतके लोक कंटाळे आपण पाहिलं टीव्हीवर, न्यूजला, बातम्याला, पेपरला, समक्षा डोळ्याला नको नको झालेला आहे पाऊस. आणि टीव्हीतलं एक चित्र जरी पाहिलं ना तर अंतःकरणाला अशा काही असं तुटून जायचं हाल पाहत नव्हते. झालंय धाराशिव मध्ये, झालंय जालन्यामध्ये, झालंय मुंबईला, पण टीव्हीवरती पाहताना काही धक 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 करायचं. प्रभू नकोय, प्रभू नकोय, प्रभू नकोय. काय करणार याला, काय करू शकत होतो आपण याला? त्याचे रिझन, कारण आपल्या समोर 2 कारण सांग. एक आहे, पहिले तुम्ही बांधा, अख्खी बैलगाडी जायची बांधावर, बरोबर आहे. इकडच्या वावरात पाणी इकडच्या वावरात येत नव्हतं. आता बांध कसे झाले सांगा मला. तुम्ही आणले गावचा जर थोडं जरी आणलं तर चालणं मुश्किल आहे. तुम्ही आता ओढे पहा, पूर्वीचे 15-20 फुटाचे ओढे आणि खाली जवळपास 14-15 फूट खोल. सगळ्या वावरातलं पाणी वड्याला येऊन निसरायचं आणि ते सगळं नदीला जाऊन किंवा वड्याला जाऊन वंगेला जाऊन मिळायचं. आता राहिले का वडे? आता मला सांग, घरात पाणी शिरतंय का नाही शिरतात? हे हाल आहे. आता धरणं बघा, असे बांधले गेले पाहिजे की धरण फुटलं पण नाही पाहिजे. पण धरणं फुटले का जातात? त्याच्या पाठीमागचं रिझन काय की धरणं पक्के केले जातात. त्याच्यामुळे गावात पाणी शिरतं, तालुक्यात पाणी शिरतं आणि गावची गाव वाहून जातात. आता ही नाही माणसांची चुकी. देवाचं काम देव करतो. देवाने पाऊस दिलाय, पाऊस नाही येणार, पाऊस नाही येणार, पाऊस नाही येणार. 2 महिने गेले, 3 महिने गेले, अवघड. देवाने काय काय देव पाठवतो, देव म्हटलाय आणि देवाने पाऊस पाठवला. आमेन. आणि पाऊस आला तर तुम्ही बघा, दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला मला समजून इतका पाऊस झाला की लोक नको 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 म्हणायला लागले. आता या पावसाला बंद करण्याची एक आग तुमच्याकडे माझ्याकडे होती आणि ती म्हणजे प्रार्थना. बायबल सांगते एलियाने जुन्या करारामध्ये पावसासाठी प्रार्थना केली आणि बायबल सांगते पाऊस चालू झाला. आणि त्या जिल्ह्याने परत वाकले, प्रार्थना केली आणि बायबल सांगते पाऊस बंद झाला. त्यावेळेस सेवकांनी या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामधल्या पाहिल्या. त्यावेळेस सेवकांनी एकच ठरवलं की आता हा पाऊस नको नको आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, वृद्धांपर्यंत, तरुणांपर्यंत सगळ्या लोकांनी गुडघे टेकले आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना केल्या की देवा हा पाऊस आता बंद कर, कारण हे पाहत नाही आम्हाला. पंजाबराव यांचं सुद्धा शब्द मुखातून निघणारे कॅन्सल केले देवा. कुठे पाऊस आला? 28 तारखेपासून पाऊस येणार होता मुसळधार. रेड अलर्ट मध्ये महाराष्ट्र, नगर जिल्हा पण. मला सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला हेच आहे, जगावरती राज्य करणारा देव तो तुमच्या आणि माझ्यामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे येऊन बसला आहे. जर तुमच्या आणि माझ्यामध्ये तो आला तर तुम्ही आज
हा विश्वास ठेवला पाहिजे. मी जे बोलेल ते घडेल, मी जे बोलेल ते घडणार, मी जे बोलणार ते होणार याची मला खात्री आहे. कारण तो मरणातून जिवंत आणि म्हणून लोक बदलतात आणि प्रभूची सेवा, ख्रिस्ताची सेवा कार्य